नमस्कार. संध्याकाळच्या बातम्यांमध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि आता पाहणार आहोत सविस्तर बातमीपत्र. मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील सर्व विभाग प्रमुखांची बैठक बोलावली आहे आणि थोड्याच वेळामध्ये मातोश्रीवरती ही बैठक होणार आहे. उद्धव ठाकरे विभाग प्रमुखांना मार्गदर्शन करणार आहेत. तर येत्या काळामध्ये सगळ्यांना वेध लागलेले ते मुंबई महापालिकेचे आणि मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी मुंबईतल्या सर्व विभाग प्रमुखांची महत्त्वपूर्ण बैठक बोलावलेली आहे. एकीकडे ठाकरेंचा पक्ष आणि शिंदेंच्या पक्षामध्ये कुरघोडीचं राजकारण सुरू आहे. दोन्ही बाजूंकडून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत आणि त्यातच आज ममता दिनी ठाकरे आणि शिंदे गट पुन्हा आमने सामने आले. माजी महापौर किशोरी पेडणेकर मीनाताई ठाकरेंना अभिवादन करण्यासाठी शिवाजी पार्कात आलेल्या होत्या आणि त्याचवेळी शिंदेंच्या पक्षाच्या शीतल म्हात्रे आणि यामिनी जाधवही तिथे उपस्थित होत्या आणि यावेळी म्हात्रे आणि जाधवांनी किशोरी पेडणेकरांना जय महाराष्ट्र केला. मात्र किशोरी पेडणेकरांनी त्यांना काहीही प्रतिसाद दिला नाही. मासाहेब या देखील आमचे आदर्श आहेत. यांनी सुद्धा आम्हाला संस्कार दिलेले आहेत. या मासाहेबांचं दर्शन घ्यायला येण्यासाठी आम्हाला कुठलीही जोखीम वगैरे वाटत नाही. आम्ही बाळासाहेबांच्या लेकी आहोत, आम्ही मासाहेबांच्या लेकी आहोत आणि आम्ही आमच्या मासाहेबांचं दर्शन आज ममता दिनाच्या दिवशी घ्यायला आलेलो आहोत. याच्यामध्ये काही जोखीम असण्याचं काही कारणच नाही आहे. एक व्यक्ती इतक्या मोठ्या पदावर त्यांना इतकं मोठं महात्म्य प्राप्त झाल्यानंतर तो व्यक्ती एका व्यक्तीचा किंवा एखाद्या समाजाचा किंवा एका पक्षाचा नसतो. ह्या सगळ्यांच्याच आहेत. किंबहुना केवळ शिवसैनिकच इथे नतमस्तक व्हायला येऊ शकतात असं नाही, तर ज्याला ज्याला इच्छा आहे तो व्यक्ती इथे येऊन नतमस्तक होऊ शकतो. राहिला प्रश्न रिस्कचा, तर मला असं वाटतं शिवसैनिकांनी आत्तापर्यंत स्वतःच रिस्क घेतलेली आहे आणि स्वतः पुढे येऊन सगळ्या रिस्क म्हणा, आंदोलनं म्हणा, सगळ्यात स्वतः पुढे आलेला आहे. तर शिवसैनिकाला रिस्क ही काही मोठी नसते. नाही, प्रश्न मला आधी कळलं ते कोण जय महाराष्ट्र म्हणते. त्यांनी म्हटलं त्याला असं करून गेलं ओके. अडवण्याचा प्रश्न येत आहे, आम्ही अडवणार पण नाही. आम्हाला कुठेही महाराष्ट्रात वादंगच नको आहे उद्धवजींना. त्यामुळे जे आले त्यांनी नतमस्तक व्हावं, कारण या एक आगळं वेगळं स्थान आहे या महाराष्ट्रात माणसं, त्याच्यात आले. त्याच्यात काय भाजपचे नेते नारायण राणेंनी संजय राऊत यांना सोडणार नसल्याचा इशारा दिलेला होता आणि त्या वक्तव्यावरती आता संजय राऊतांनीही जोरदार पलटवार केलाय. नारायण राणेंना संजय राऊतांनी जशास तसं उत्तर देत मला बोलायला लावू नका, राणे यांची आर्थिक प्रकरणं बाहेर काढली तर ते 50 वर्ष तुरुंगात जातील असा प्रतिहल्ला चढवलाय. 26 तारीखचा अग्रलेख डिसेंबरचा मी राखून ठेवला. संजय राऊतला सोडणार नाही मी, पण त्याच्यावर केस टाक. 100 दिवस तो हातरायला कमी राहिला, त्याला वाटतं परत जावं, तो रस्ता मोकळा करतोय परत जा. त्यांच्यासारखे आम्ही डरपोक आणि पळपुटे नाही. ईडीची नोटीस येताच पक्ष बदलणारे आम्ही नाही, एक लक्षात घ्या. कोण कोणाशी बोलते हिमतीच्या गोष्टी, धाडसाच्या गोष्टी त्यांनी बोलाव्यात. मी अजूनपर्यंत त्यांच्यावर काहीच बोललो नाहीये. एकेकाळी ते आमचे सहकारी होते. धमक्या देऊ नका. धमक्या देणार असाल ना तर राजवस्त्र बाजूला काढा आणि या, मग दाखवतो मी. माझ्या नादाला लागू नका. झाकली मूठ 1.25 लाखाची. जेलमध्ये घालताय ना, तुमच्या हातात न्यायालय आणि कायदा आहे का? तुम्ही कायद्याचे बाप झालाय का? हे आज सगळे नोंद आहे. कोण कोण मला जेलमध्ये, ही सगळी नोंद मी चीफ जस्टिस ऑफ इंडियाना पाठवलेली आहे. नारायण राणांच्या जर प्रकरणं काढली ना सगळी आर्थिक, तर 50 वर्ष सुटणार नाहीत ते.